प्रभूची स्तुती असो की आज पुन्हा एक वार जिवंत परात्पर परमेश्वराने त्याच्या पवित्र चरणाशी आपल्याला एकवटलेलं आहे। पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस आपण हन्नाच्या जीवनाबद्दल पाहतो, ही एक खूपच आशीर्वादित स्त्री आहे। जसं आत्ता देवाच्या सेवकांनी सेविकेने सगळ्यांनी मिळून गीतं गायली, असा हन्नाने सुद्धा देवाच्या गौरवासाठी गीत गायलं होतं। तिने स्वतः हे गीत तयार केलं होतं, लिहिलं होतं आणि ते गीत पवित्र शास्त्रात नमूद करण्यात आलेलं आहे। तर सुरुवात करूया, आपण ते गीत आपण वाचूया आणि ते लिहिलेलं आहे पहिले शमूएल 2 अध्याय याच्या 1 ते 10 वचनांमध्ये ते गीत लिहिलेलं आहे। आपण वाचूया। फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 2 वर्सेस 1 to 10। पहिले शमूएल 2 अध्याय 1 ते 10। हन्ना हिने प्रार्थना केली ती ही, परमेश्वराच्या ठाई माझे हृदय उल्हासत आहे, परमेश्वराच्या ठाई माझा उत्कर्ष झाला आहे, माझे मुख माझ्या शत्रूंविरुद्ध उघडले आहे, कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे। परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही, कारण तुझ्याशिवाय कोणीच नाही, कोणी नाहीच, आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही। गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो, कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे, तो सर्व कृती तोलून पाहतो। शूरवीरांची धनुष्ये भंगून गेली आहेत, जे लटपटत होते त्यांच्या कमरेस बलरूप कमरबंद चढविला आहे। जे पोटभर खात होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत, जे क्षुधित होते त्यास आता आराम प्राप्त झाला आहे। वंध्येला 7 मुले झाली आहेत, बहुपुत्रवती क्षीण झाली आहे। परमेश्वर प्राण हरण करीतो आणि प्राणदानही करीतो, तो खाली अधोलोकी नेतो आणि तो वरही आणतो। परमेश्वर निर्धन करीतो व धनवानही करीतो, तो अवनत करीतो व उन्नतही करीतो। तो कंगालास धुळीतून उठवितो, दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलून उभे करीतो, म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासन त्यास प्राप्त होते, कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यावर त्याने दुनिया ठेविली आहे। तो आपल्या भक्तांची पावले सांभाळील, पण दुष्ट अंधारात स्तब्ध पडून राहतील, कारण कोणीही मानव आपल्याच बलाने विजयी होणार नाही। परमेश्वराशी झगडणाऱ्यांचा चुराडा होईल, तो त्यांच्यावर आकाशातून गरजेल। परमेश्वर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत न्याय करील, तो आपल्या राजास बल देईल, तो आपल्या अभिषिक्ताचा उत्कर्ष करील। आमेन। पहिले शमूएल 2 अध्याय 1 ते 10 वचन आपण वाचलेत आणि इथं शीर्षक आहे हन्नाचे गीत। हन्नाने परमेश्वराच्या गौरवासाठी गीत लिहिलंय, गीत गायलंय असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। मग मनुष्य गीत कधी गातो? ज्या वेळेस एखाद्याच्या जीवनात काही आनंदाची गोष्ट घडते, काहीतरी विशेष घडतं, त्यावेळेस परमेश्वर त्याची स्तुती करण्याची, त्याची आराधना करण्याची, त्याला धन्यवाद देण्याची एक योजना आपल्या जीवनात पूर्ण करतो। मग हन्नाच्या जीवनात काय घडलंय? 2 अध्यायात गीत गायलं, याचा अर्थ पहिल्या अध्यायात नक्कीच काहीतरी घडलं असेल। हन्ना ही एक अशी स्त्री होती की तिला मुलबाळ नव्हतं, ती एक वांझ स्त्री होती। तिच्या नवऱ्याचं नाव काय होतं? एलकाना। तिच्या पतीचं नाव होतं एलकाना। एलकानाची पत्नी हन्ना, हिला संतान नव्हतं, परंतु तिला आणखीन एक सवत होती आणि त्या सवतीला मात्र मुलं बाळ होते आणि हन्नाच्या सवतीचं नाव होतं पनिन्ना। फारच चांगली बाई होती पनिन्ना। नुसतं त्या हन्नाला संतान नव्हतं, तिला चिडीस आणायची आणि ज्याच्याकडे आहे त्याला त्या असण्याबद्दल जेव्हा गर्व होतो आणि ज्याच्याकडे नाही त्याचा तो तिरस्कार करतो, त्यावेळेस ज्याचा तिरस्कार होतो त्या व्यक्तीला असं वाटतं की तो व्यक्ती एकटा पडलेला आहे, त्या व्यक्तीला कुणीही या जगामध्ये नाही, आणि अशीच काहीतरी हन्नाची स्थिती त्यावेळेस झालेली आहे।
आणि तिला संतान प्राप्ती होत नाहीये, सवत तिचा द्वेष करते, तिला चिडवते किंवा तिला कशाने वाईट वाटेल असं ती पनींना वागत आहे. तिच्या मनाला फार दुःख होतंय. बरं, ह्या परिस्थितीमध्ये नवऱ्याने तिला खरी साथ दिली. नवरा काय करायचा की दरवेळेस त्या हन्नाला पनींनापेक्षा दुप्पट वाटा द्यायचा. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर जर त्याने आज पनींनाला 1 साडी आणली तर तो हन्नाला 2 साड्या देणार. आज जर ताटात 1 गुलाबजाम पनींनासाठी असेल तर हन्नाच्या ताटात जे काही तिला मिळायचं ते तिला दुपटीनं मिळायचं. नवरा तिच्यावरती फार मनापासून प्रेम करायचा, पती तिची काळजी घ्यायचा आणि पतीने एक दिवशी बोलून दाखवलंच तिला की तू का दुःखी होते? 10 पुत्रांपेक्षा तुझा नवरा तुझ्यासाठी मोठा नाही का? मी तुझ्यासाठी आहे ना. पुत्र नसला, लेकरू बाळ नसलं तरी तू घाबरू नको, काळजी करू नको. मी तुला दुप्पट वाटा देतो, मी प्रेम देतो, तू माझ्याकडे बघून आनंदी राहा. पण तिचं मन काही आनंदी होईनाच. आणि मग तिला दुप्पट वाटा मिळतोय, नवऱ्याचं प्रेम मिळतंय. एकीकडे ही चांगली बाजू आहे, दुसरी बाजू अशी आहे की तिला संतान नाहीये, सवत तिचा द्वेष करते. आणि ह्या सगळ्या सुखाच्या आणि आनंदाच्या प्रसंगामध्ये तिच्या दुःखाचं पारडं जड आहे. आणि म्हणून ती एवढी दुःखित होते, व्याकुळ होऊन ती एखाद्या व्यक्तीच्या खांद्यावर डोकं ठेवून, नवऱ्याच्या खांद्यावर ठेवून रडत नाही, सवतीला धरून रडत नाही, पण ती देवाच्या मंदिरी येते. किती लोक आमीन म्हणणार त्या गोष्टीला? जेव्हा दुःख येईल ना, तुमची पावलं देवाकडे वळाली पाहिजेत. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुमचा सोडवणारा देव आहे, त्या परमेश्वराकडे आमची पावलं वळाली पाहिजेत. या स्त्रीची पावलं देवाच्या भवनाकडे वळाली. आता ज्यावेळेस ती मंदिरे आली ती रडू लागली आणि रडून रडून देवाला सांगत होती. तोंडातल्या तोंडात ती पुटपुटत होती. तिची प्रार्थना मोठ्या आवाजात नव्हती, तिला तिची प्रार्थना देवापुढे सादर करायची आहे, पण ती रडून व्याकुळ होऊन तोंडातल्या तोंडात तिचे शब्द आहेत. आणि बाजूला याजक आहे, एली याजक. एली याजक जो आहे देवाचा निवडलेला याजक, आशीर्वादित दास आहे. हा याजक तिथं बाजूलाच आहे. ही स्त्री इथं प्रार्थना करते, हे परमेश्वरा माझं जीवन आशीर्वादित कर, मला संतती दे, मला संतती दे, मला तिची प्रार्थना चालली, ती रडतीये, प्रभू मी दुःखित आहे. तिचं जे बोलणं आहे, ती काय जी प्रार्थना करत होती एली याजकाला ऐकू येत नव्हती. आणि एली याजकाने तिच्याकडे न्याहाळून पाहिलं, ही रडतीये, हिला काय झालंय? आणि याजकाने तिला काय म्हटलं की तू किती वेळ आता मद्य पिऊन राहणार आहेस? म्हणजे तू काहीतरी दारू पिलीयस, मद्य पिलीयस आणि त्याच्यात ही बडबड तू करतेस असं त्या याजकाला वाटलं. आणि मग हन्ना त्याला सांगते, मी मद्य पिले नाही स्वामी, तर मी दुःखित मनाची स्त्री आहे. हालेलुया, प्रभूला धन्यवाद की त्या स्त्रीची प्रार्थना शेजारी असलेल्या याजकाला ऐकू जात नाही, पण तिची प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात येत आहे. हालेलुया. पण मी तुम्हाला हे सांगेल, जर तिची वाणी देवापर्यंत पोहोचते याचा अर्थ याजक तिच्या जवळ होता, पण त्या याजकापेक्षा जवळ तिच्या देव आहे. प्रियांनो, हालेलुया. याजक जवळ असूनही त्याला ऐकू येत नाही, म्हणजे याजकापेक्षा परमेश्वर तिच्या जवळ आहे. परमेश्वर तिची प्रार्थना ऐकत आहे. तिचं दुःखित मन देवाने जाणलंय, रडून कळकळून देवाकडे तिची प्रार्थना आहे. बरं, तिने प्रार्थना करताना एक विशेष रीतीची प्रार्थना केली. मग आता मी जसं सांगितलं की ओरडून प्रार्थना केली तरच देव ऐकतो असं नाही. मनात केली तरी ऐकणार आहे, मोठ्याने केली तरी ऐकणार आहे. आणि आपला परमेश्वर समीप आहे, दूर नाही, त्याच्यामुळे तो प्रार्थना ऐकणार. ही एक गोष्ट आपण केली. दुसरी गोष्ट आज आपण आपल्या मनामधून 100% काढून टाकूया की रडून केलेली प्रार्थनाच देव ऐकतो. रडणं म्हणजे काय? कधी आपण भावनावश होतो आणि मग त्या भावनेमध्ये आपले अश्रू येतात, है ना. दिखाव्याच्या रडण्याने देव प्रार्थना ऐकणार नाही. तिचं त्या अंतकरणापासून होतं. हिजकियाला यशाने जाऊन संदेश दिला ना की तू मरणार आहेस. देवाच्या दासाने त्याला प्रॉफिटिक वर्ड दिलं की राजा निर्वानिरव कर. एखाद्या राजाला तू मरणार आहेस हा संदेश सांगणं खूप कठीण गोष्ट आहे. एखाद्या पॉलिटिशियनला जर तुम्ही घरी जाऊन म्हटले, साहेब बाहेर या, काय झालं? मरणार आहेस, तो म्हणाल धरा याला, आहे की नाही.
एखाद्या मोठ्या व्यक्तीला असा संदेश देणं म्हणजे फार कठीण काम आहे. हे काम खरे संदेश तेच करू शकतात. पण म्हणजे कधी कधी असं होतं की आपले सिद्धांत बदलतात. कधी कधी आपण मनुष्याचे शब्द ऐकून कधी कधी आपण भटकू शकतो. परंतु या ठिकाणी बायबलचं वचन आपल्याला बदलता येत नाही. त्यातला काना किंवा मात्रा आपल्याला बदलता येत नाही. इथं जे लिहिलंय तेच सत्य आहे. त्याच्यात जे कमी जास्त करतील त्यांच्यावर काय पीडा आहेत हे तुम्हाला आणि मला चांगलंच ठाऊक आहे. तर देवाच्या प्रिय संतगणांनो, अशा या परिस्थितीमध्ये हन्नाची देवाकडं प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना ती रडून करत आहे. हिजकिया ज्यावेळेस तो संदेश ऐकतो, तो मरणार आहे, तो त्या देवाच्या दासाला काहीच बोलत नाही. निरोप कोणाकडून आणलाय त्यांनी? देवाकडून आणलाय. देवाच्या दासाशी बोलून मी काय करणार आहे? मी आता डायरेक्ट देवाशी बोलायला सुरुवात करणार आहे. आमेन. खूप गरजेचं आहे. कितीतरी लोक मंडळीमध्ये नाराज होतात. पाळक साहेब तुम्ही आमच्या घरी नाही आले. आता पाळक साहेब म्हणजे काय शक्तिमान नाही आहे इथून तिथं लगेच क्षणात पोहोचायला, किंवा पाळक म्हणजे देव नाही आहे की एकाच वेळेस सगळ्या मेंबर्सच्या घरी पोहोचण्यासाठी एकीकडं बड्डे आहे, एकीकडं प्रेतक्रिया आहे. आमच्याकडं म्हणजे खूप वेळा असं होतं की एका वेळेस फार महत्त्वाच्या गोष्टी एकत्र येतात. मग आम्हाला प्रार्थना करून ठरवायला लागतं की आज जास्त गरज कुठं आहे. कदाचित आनंदाच्या प्रसंगी आम्ही नाही जाऊ शकणार आणि कदाचित दुःखाच्या ठिकाणी कदाचित जावं लागेल. काही स्थिती असू शकते, त्याप्रमाणे ते निर्णय घेतले जातात. कधीतरी लोक नाराज होतात. पण मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की सेवकांना सन्मान द्यावा, त्यांच्याकडून प्रार्थना करून घ्याव्यात, खूप चांगली गोष्ट आहे. पण हे करत असताना हे मनात आणायचं नाही माझे पास्टर किंवा विकास कांबळे एवढ्या लांबून आलेत, माझ्या घरी नाही आले तर मी आशीर्वादित नाही होणार आहे. हे जे मनात आहे हे आम्ही काढलं पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. ह्या गोष्टींमुळं काय होतं की प्रभू म्हणतो की तू सेवकाची वाट बघत बसलाय, ऑलरेडी मी तुझ्या घरामध्ये आलेलो आहे, तू मला का नाही मागत? आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, हिजकियाने डायरेक्ट भिंतीकडे तोंड केलं. हिजकिया मोठमोठ्याने रडू लागला. देवाकडे त्यांनी विनंती केली, हे देवा मी काय काय केलं त्याचं स्मरण कर, माझं चांगुलपण आठव, माझं सगळं जीवन आठव, माझ्यावर दया कर. हिजकियाची प्रार्थना देवाने ऐकली आणि हा देवाचा दास जो यशया तिथून निघून गेला होता, पुढच्या चौकात जाऊन पोहोचला. आता परत देवाचा निरोप आला, यशया परत एकदा जा आणि परत त्या राजाला जाऊन सांग तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवण्यात आलं आहे. आमेन. देवाला बदलणं सोपी गोष्ट नाही. किती लोक आमेन म्हणतील? वादळ प्रभू येशू ख्रिस्ताला थांबवू शकलं नाही. तिकडून वादळ, इकडून आपला प्रभू. वादळ थांबू शकलं नाही, वादळाला थांबावं लागलं. मरण प्रभू येशू ख्रिस्ताला थांबवू शकलं नाही. मरणाची आणि जीवनाची त्या नाईन गावाच्या वेशीवरती भेट झाली. मरण त्याला थांबवू शकलं नाही. मरण तिकडून येतंय, प्रभू इकडून चाललाय. मेलेल्या मुलाला जीवन केलं आणि परत त्याला रिटर्न घेऊन गेला. ज्यावेळेस प्रभूचा सामना होतो ना, त्या प्रत्येक सामन्यात आमचा प्रभू विजयी आहे, कारण येशू कधीच हरत नाही. आमेन. तो आमचा विजयी देव आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या हिजकियाची प्रार्थना देवाने ऐकून या देवाच्या दासाला सांगितलं, जा परत जाऊन त्याला सांग तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवण्यात आलं आहे. राजाने ऐकलं. प्रभूची स्तुती असो, त्याचं आयुष्य देवाने वाढवलं. तर हे जे रडणं आहे ते आत्मिक प्रेरणेने झालं पाहिजे. भावनावश होऊन किंवा कोणाला दाखवायचंय म्हणून, किंवा आता आराधनेची वेळ आहे, चर्चमध्ये मी सगळ्यांना धार्मिक दिसलो पाहिजे. काही लोक ना संडे टू संडे खूप धार्मिक असतात. रविवारी एवढे धार्मिक होतात म्हणजे त्यांचे चेहरे बघून असं वाटतं म्हणजे जस्ट लँडेड फ्रॉम हेवन, इकडचे नाही ते, असं काहीतरी वाटतं त्यांचे ते हावभाव एकदम. हो ब्रदर, हो सलाम सलाम, आणि सलाम झालं का लगेच थोड्या वेळाने वालाम आहे की नाही. आणि कधी कधी माणसाचे बोलणं चालणं सगळ्या गोष्टी बदलत राहतात. परंतु आमचं जीवन एकसारखं पवित्र आत्म्याने चालणारं असलं पाहिजे. कुठलाही दिवस असो, कुठलाही क्षण असो, चांगले दिवस असोत, वाईट दिवस असोत, आम्ही एकसारखं देवाच्या सान्निध्यात जगलं पाहिजे. रडून कळकळून प्रार्थना ही आत्मिक प्रेरणेने आली पाहिजे.
आणि ते दिखावा नसावा ही देवाची इच्छा आहे. हन्नाचं रडणं ना एकदम मनापासून होतं. येशू ख्रिस्त पण फक्त लाजराच्या कबरेवरती नाही रडलाय. मी तुम्हाला बिब्लिकली सांगू शकतो, बायबलच्या वचनावर सांगू शकतो की येशू ख्रिस्त खूप वेळा रडलाय. रडून कळकळून त्याने प्रार्थनापूर्वक त्याने त्याचं जीवनक्रम या भूतलावरती घालवलंय. त्याच्यामुळं आम्हाला त्या देवाच्या सानिध्यामध्ये आपलं जीवन जगायचं आहे. मग फक्त रडल्यामुळे हन्नाची प्रार्थना देवाने ऐकली नाही. मग त्याच्या मागे काहीतरी तिचा उद्देश प्रार्थनेचा वेगळा होता. ज्यावेळेस कधी असं होतं, मला 2 लहान मुली आहेत, एकच बायको आहे, प्रभूची स्तुती असो, आमेन. तर त्या कधी असं, ती छोटीवाली थोडीशी जरा आगाव आहे, कधी भेट झाली तर बघू आपण. तर तिचं कधी पण हे असतं, मला हे आणलं का, बाहेरून आलं डॅडी, म्हणजे तिथून येताना काय तुम्ही मला आणलं, चॉकलेट आणलं का, हे ते असं तिथं जरी असेल तर असं विचारते. मग काय होतं की तिची आवडीची गोष्ट कधी माझ्या खिशात असेल, मी घेऊन आलोय, मग ज्यावेळेस ती मागते त्यावेळेस मी तिला ती गोष्ट देतो. ती गोष्ट जी माझ्या प्लॅनमध्ये आहे तिला देण्याची, ती तिच्या मुखातून निघालं तर मला पण द्यायला आनंद वाटतो. आमेन. आता एखादं लहान लेकरू असेल, त्याने हट्ट केलं मला दारूच प्यायची, तुम्ही द्याल? लेकरांनी चुकीचा हट्ट केला तर आपण देणार का त्याला? नाही देणार. असंच देवाच्या योजनेमध्ये असतं. देव जी योजना करतो ती सगळी योजना देव बापाच्या मनात असते. आणखीन गोष्ट सांगेन तुम्हाला, देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, हे 3 देव नाही, हा एक देव आहे. किती लोक आमेन म्हणतील? आमेन. याचा अर्थ की जे परमेश्वराच्या योजनेत आहे ते पवित्र आत्म्याच्या योजनेत आहे, ते येशूच्या योजनेत आहे. आमेन. जी गोष्ट देव बापाला माहिती आहे ती पवित्र आत्म्याला माहिती आहे, ती येशू ख्रिस्ताला माहिती आहे. फक्त एक ठिकाणी येशू ख्रिस्ताने म्हटलंय की माझ्या येण्याचा समय हा पित्याला माहिती आहे, बाकी कोणाला माहीत नाही, मला पण माहीत नाही. हे का तो बोलला? कारण की तो देह अवस्थेत होता तुमच्या माझ्यासारखा, आणि देव नुसता आत्मा आहे. येशू शरीर रूप घेऊन आलाय तुमच्या माझ्यासारखा. तो बापाचा रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे, म्हणून त्याने ते बोललेलं आहे. प्रियांनो, देह अवस्थेतल्या लोकांना हे कळणं अशक्य आहे. देव म्हणून त्याला सगळं ज्ञात आहे. तर जे काही देव पित्याला माहीत आहे ते पवित्र आत्म्याला माहीत आहे. तुम्हाला माहिती आहे का पवित्र आत्मा आता कुठं आहे? तुम्ही देवाचे मंदिर आहात. आमेन. आता पवित्र आत्मा तुमच्यात आहे, मग त्याचा काय फायदा आहे आपल्याला? जे देवाला माहीत आहे ते आपल्यातल्या पवित्र आत्म्याला माहीत आहे. मग ज्यावेळेस त्याच्या योजनेत जे आहे बरोबर तो पवित्र आत्मा तुमच्याकडून प्रार्थना करून घेईल. आणि ज्यावेळेस तुम्ही ती प्रार्थना कराल पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, देवबाप म्हणेल हो माझ्या प्लॅनमध्ये घेऊन टाक. हन्नाचं असंच झालं. तिला ते माहीत होतं की कशी प्रार्थना करायची. तिने काय केलं माहिती आहे का? तिने देवाकडे विनंती केली की देवा मला पुत्र दे. कशासाठी दे? मला परत तुझ्या सेवेसाठी देता येऊ दे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, शेवटचा शास्ता आणि पहिला संदेष्टा असा घडणारा अभिषिक्त सामर्थ्यवान दास, त्याची आज पूर्ण देवाच्या लोकांना, सगळ्या यहुद्यांना त्याची गरज आहे. इस्रायल राष्ट्राला त्याची गरज आहे. असा महान संदेष्टा जगात पाठवायचा होता. पण त्याच्यासाठी प्रार्थना करणार कोण? एका वांझस्त्रीकडून त्याने प्रार्थना करून घेतली आणि त्या संदेष्टाला त्याने जगामध्ये पाठवलं. हालेलुया. त्याच्या लाईफ टाइम मध्ये त्याने राजे घडवले. प्रियांनो, राजा नाही, राजे घडवले. शौलाचा अभिषेक केला, दाविदाचा अभिषेक केला, अनेक गोष्टीत त्याने पूर्ण समाजाचं मार्गदर्शन केलं. एक सामर्थ्यवान सेवक, अभिषिक्त देवाचा दास, असा हा शमूएल संदेष्टा जगामध्ये येणार होता. आमेन. तर देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी एक गोष्ट आता समजून घ्या. ह्या स्त्रीची प्रार्थना देवाने ऐकली. त्या दिवसानंतर ती दुःखी राहिली नाही, ती आनंदी झाली. सवत चिडवत असेल, काय तुला मुलबाळ नाही, तुला माहीत नाही, माझ्या देवाने माझी प्रार्थना ऐकली आहे. हालेलुया. कॉन्फिडन्स लेवल चेंज झाला तिचा.
जोपर्यंत देव प्रार्थना ऐकत नाही तिचा कॉन्फिडन्स वेगळा होता, पण एकदा तिचं ते रडणं, तिची प्रार्थना देवापुढं सादर झाली, तिची प्रार्थना देवबापाने ऐकली, ती एवढी आनंदी झाली, त्याच्यानंतर तिचं मुख दुःखित राहिलं नाही, तिच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज आलं, फार आनंदी एकदम. मग परमेश्वराने तिला पुत्र दिला, पण तिचं काय प्रॉमिस होतं की ते लेकरू मी तुला अर्पण करणार आहे. ज्या दिवशी त्या बाळाने आईचं दूध पिणं थांबवलं त्या दिवसापासून तिने त्या बाळाला घेतलं आणि डायरेक्ट देवाच्या मंदिरात ते सोडून आली. ज्या दिवसांमध्ये शमूएल बाळ आईच्या कुशीत पाहिजे त्या दिवसात तो कराराच्या कोशाजवळ होता. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. आई ट्रेन नाही करत आहे त्याला, आता साक्षात देव त्याला घडवत चाललेला आहे, एकदम अभिषिक्त सामर्थ्यवान सेवक. मग बऱ्याच वेळा असं होतं की अनेक सेवकांनी कुठं काय मिस्टेक्स केल्यात याचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. दाविदाचं काय चुकलं ते आम्ही नाही चुकू द्यायचं, शाऊलाचं काय चुकलं ते आपण नाही करायचं, शल्मोन राजाने काय चुकवलं ते आपण नाही करायचं. अशा ज्या घटना आहेत त्या आपण शोधून काढायच्या. पण हा जो देवाचा अभिषिक्त आहे शमूएल, त्याच्या चुका सापडत नाहीत प्रियांनो. तर या ठिकाणी ना आपण एक गोष्ट पक्की लक्षात घ्या की हा संदेष्टा एक महान संदेष्टा झाला. एका आईकडून प्रार्थना करून घेतल्या, त्या बाळाला तिने देवाच्या मंदिरी सोडवलं आणि मग ज्यावेळी तिला ते बाळ देवाने दिलं ना, ती दुःखी राहिली नाही आणि मग तो आनंद तिच्या मनात होता. त्या आनंदाच्या भरात तिने गीत लिहिलं. पहिले शमूएल 2 अध्याय 1 ते 10 वचनं जी आपण सुरुवातीला वाचली ते तिचं गीत आहे. ही झाली जुन्या करारातली स्त्री. आता बॅक ऑफ माइंड हन्नाची स्टोरी राहू द्या, पण इथून आपण डिस्कनेक्ट करू आपला टॉपिक आणि दुसरीकडे जम्प करू. नवीन करारामध्ये येऊ. नवीन करारामध्ये एक स्त्री आहे जी वाग्दत्त होती योसेफाशी. लग्न जमलंय, आजच्या सोप्या भाषेत साखरपुडा झालेला आहे. मग आता ह्या तरुण मुलीचे स्वप्न असतील, ज्या मुलीचं लग्न जमलंय किंवा ज्या मुलाचं लग्न जमलंय ते का वेगळ्या भावविश्वास असतात की आता हां मी तिच्याबरोबर लग्न करणार आहे, मग लग्नानंतर आम्ही असं असं घर घ्यायचं आमचं प्लॅन चाललं आहे, मग आम्ही असं असं मग माझं जॉब असेल, मग मी हे करणार आहे, मी ते करणार आहे. त्यांचे प्लॅन असतात, वेगवेगळ्या योजनेत असतात. त्या तरुणीचे पण काही प्लॅन असतील की लग्नानंतर आता मुलगा चांगला आहे, सुतारकीचं काम करतोय, 2 पैसे कमवणार आहे की नाही, सगळ्या गोष्टी चांगल्या घराच्या आहेत, धार्मिक परिवार आहे, सगळं चांगलं आहे, प्रभू धन्यवाद, आता आम्ही असं करणार. तिचे काहीतरी योजना असतील. आणि त्या तरुण मुलीच्या त्या योजना असताना सगळं काही प्लॅन आहे, तिचं जीवन ठरलेलं आहे. एका युवकाबरोबर तिचा साखरपुडा झाला आहे, ती वाग्दत्त आहे आणि ती आता पुढं जाऊन त्याच्याबरोबर लग्न करून त्यांचा एक सुंदर असा सुखी संसार सुरू होणार आहे. धार्मिक मुलगी, एकदम खूप चांगली, खूप देवाला आवडणारी अशी देवाची दासी. त्या तरुणीला एक दिवशी अचानक ती घरात असताना अचानक देवाचा दूत तिच्या पुढं प्रकट होतो. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? वाव. देवाचा दूत तिच्या समोर प्रकट झाल्याबरोबर तो काळ असा होता ना की मला किती मत्तय, हा जो मध्ये काळ आहे ना 400 वर्षांचा काळ आहे. किती? आणि त्या 400 वर्षात देव कोणाशीच बोलत नव्हता. तर त्या काळात असं कुणीच म्हणत नव्हतं मला देवाचं दर्शन झालं, मला देवाने विजन दिलं, देवदूत पाहिला, मी काहीतरी विशेष गोष्ट पाहिली, असं कुणीच बोलत नव्हतं. मनुष्य देवाच्या इच्छेच्या विरुद्ध वागत होता आणि त्या काळात पाप एवढं वाढलेलं होतं की देवाने आबोला धरला, नाही बोलायचंय मला तुमच्याशी. मला की नंतर देव 400 वर्ष स्तब्ध आहे आणि त्याच्यानंतर एक दिवशी अचानक परमेश्वराचा शब्द येतो. प्रियांनो, हालेलुया. एक दिवशी अचानक परमेश्वराचा शब्द येतो. जखर्याला, त्या देवाच्या दासाला देवदूताच्या द्वारे संदेश, आणि मग तिथून पुढं मरियेला संदेश, योसेफाला संदेश. एक तिथून पुढं देव बोलायला सुरुवात होते. एका आगळ्या वेगळ्या समयाला सुरुवात झालेली आहे. देवाच्या पुत्राचं येणं होण्याच्या आधी तो काळ असा आहे की देव कोणाशी बोलत नाही आणि त्या काळात कोणी एक्सपेक्ट करत नाहीये की आता काय होईल माहित नाही, चाललंय. फक्त देवा तू बोलत नसला तरी आम्ही तुझी सेवा करत राहणार, जे नित्य नियम आहेत ते आम्ही करत राहणार. पण अचानक एक दिवशी देवाचा दूत तिच्या समोर प्रकटतो. ती घरात असताना, हे कृपा पावलेल्या स्त्री, किती सामर्थ्यवान शब्द आहे.
हे कृपा पावलेल्या स्त्री. किती तिच्यावरती कृपा आहे की ज्या काळात देव कोणाशी बोलत नाही त्या काळात देव मरियेशी बोलत आहे दूताला पाठवून. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, आपल्या मंडळीत, आपल्या परिवारात जिथं काही लोक असे वेगळे असतात प्रियांनो, ते देवाच्या खूप क्लोज असतात. एखाद्या घरात एखादी आजी असते, ती सगळ्यांना वटणीवरती आणले, प्रार्थनेला सगळ्यांना जायला सांगते. घरात एखादी व्यक्ती असते, सगळे डिले करतात, सगळे आवरायला उठायला तयारी, चर्च असंच टंगळमंगळ. पण एक व्यक्ती घरात, एखादा वडील असू शकतो, एखादा भाऊ, कोणीतरी असू शकतो की जो सगळ्यांना म्हणतो चला उठा, आपल्याला चर्चला जायचं आहे, आवरा पटकन, उशीर झालाय, लवकर चला, वेळ घालवू नका. त्या व्यक्तीबद्दल देवाला धन्यवाद. आमेन, हालेलुया. तशी ही स्त्री आहे की जिच्यावर देवाची कृपा झालेली आहे. ती देवासाठी आतुर आहे आणि तिला देवदूताचं दर्शन झालं आणि देवदूताने तिला संदेश द्यायला सुरुवात केली आणि सांगितलं की तुझ्या पोटी आता उद्धारक येणार आहे, त्याचं नाव इम्मानुएल असेल. आणि मग ती एक तर कुमारी आहे, तिला प्रश्न पडलाय कसं होईल. आणि देवदूताने तिला सांगितलं पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. आमेन, हालेलुया. काय येईल तुझ्यावरती? पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि असं होईल. पवित्र आत्मा त्या स्त्रीवरती आला, त्या तरुणीवरती आला. देवाच्या प्रिय लोकांनो, जी अशक्य गोष्ट होती, काय गोष्ट होती? अशक्य गोष्ट होती, कठीण गोष्ट होती. ती अशक्य गोष्ट त्या दिवशी शक्य झाली आणि परमेश्वराचा आत्मा तिच्यावरती येताच तिच्या उदरामध्ये येशू बाळ आलेला आहे. प्रभूची स्तुती असो. योसेफाला कुठून तरी खबर लागली असेल, धार्मिकच होता तो बिचारा, आणि मग त्याला असं वाटलं असेल की तिची कशाला बदनामी करायची, त्यापेक्षा सोड चिठ्ठीत डायरेक्ट नकोच मला ती, असं म्हणून मोकळो. मग त्याला स्वप्नात देवदूताने दर्शन दिलं. देवाने डायरेक्ट निरोप पाठवला की तिला सोडू नको, ती चांगली स्त्री आहे. योसेफाने देवाचा शब्द ऐकला आणि ह्या प्रकारे सगळ्या गोष्टी घडल्या. बरं, आता देवाच्या प्रिय लोकांनो, लूक याच्या पहिल्या अध्यायाच्या 46 ते 56 वचनामध्ये, पहिला अध्याय 46 ते 56 वचनं, तिथे एक वरती टायटल दिलं आहे, मरियेचे स्तोत्र. काय शब्द आहे? मरियेचे स्तोत्र. मरियेला देवदूताने दर्शन दिलं, तिच्या उदरात येशू बाळ आहे आणि त्याच बाळ पोटात असताना एखाद्या स्त्रीला आपण काय सांगतो? पायऱ्या चढू नको, दगदग करू नको, हे खाऊ नको, जीवाचा आटापिटा करू नको, थोडी रेस्ट घेत जा, जरा तुझं हेमोग्लोबिन वाढू दे, जरा हे खा, ते खाऊ नको, असं कर, असं करू नको. मरियेच्या उदरात बाळ आहे आणि मरिया कुठं गेली? डोंगराळ प्रदेशात. बोलो येशू मसीह की हालेलुया. काय अनुग्रह आहे देवाचा. एका स्त्रीच्या उदरात बाळ आहे, ते बाळ घेऊन ती कुठं जाते? डोंगराळ प्रदेशात अलीशेबेला भेटण्यासाठी. आणि मग तिथली घटना माहिती, त्यांची भेट किती अलौकिक भेट होती आणि त्या योहानाने तर डायरेक्ट पोटातच जंप करून टाकली. किती देवाचा अभिषेक, किती देवाचं सामर्थ्य आहे, ती घटना आपल्याला माहीत आहे. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना तिच्या उदरात ते बाळ आहे आणि तिच्या मनात एक आनंद आहे. जसं हन्ना, आता परत त्या विषयाशी कनेक्ट होऊ आपण, जसं हन्नाला देवाने संतान दिल्याच्या नंतर हन्ना आनंदित होऊन गीत लिहिते, तसंच मरियेला उदरात बाळ आल्यानंतर मरियेने पण एक गीत लिहिलं आणि तेच या वचनांमध्ये लिहिलेलं आहे. लूक पहिला अध्याय 46 ते 56 या वचनांमध्ये ती सुंदर अशी ती गीत त्या ठिकाणी लिहिते. किती लोक आमेन म्हणतील? वाचू आपण पटकन. लूक पहिला अध्याय 46 ते 56. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानितो आणि देव जो माझा तारण, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आत्तापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्य केली आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे. आणि जे त्याचे भय धरितात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दानादान केली आहे. त्याने अधिपतीस राजासनावरून ओढून काढले आहे व दिनास उंच केले आहे. त्याने भुकेलेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे व धनवानास रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजास त्याने सांगितले त्याप्रमाणे अब्राहाम व त्याचे संतान ह्या
ह्यांच्यावरील दया सर्व काळ स्मरून त्याने आपला सेवक इस्रायल याला सहाय्य केले आहे. नंतर मरिया सुमारे 3 महिने तिच्या जवळ राहून आपल्या घरी परत गेली. आमेन. आता ही दोन्हीही वचनं किंवा दोन्हीही शास्त्र भाग, एक हन्नाचे गीत आणि दुसरे मरियेचे गीत, दोन्ही स्त्रियांची गीतं आहेत. एक वांझ होती, बाळाची अपेक्षा बाळ होत नाही, आणि दुसरीने कधी बाळाची अपेक्षाच केली नव्हती. पहिलीला पण संतान मिळालं, दुसरीला पण संतान देवाने दिलं. पहिलीने त्या आनंदाच्या भरात गीत लिहिलं, दुसरीने पण गीत लिहिलं. दोन्ही पण 2 विभिन्न करारातल्या गोष्टी आहेत. एक जुन्या करारातली आणि एक नवीन करारातली गोष्ट आहे. पहिलीचा जो पुत्र आहे तिने राजे, त्या पुत्राने राजे घडवले, राजांना अभिषेक केला. आणि दुसरा जो आहे तो राजे घडवायचं सोडा, पण तो स्वतः राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. या सेवकाच्या द्वारे अनेकांना मार्गदर्शन मिळालं, अनेकांना त्याने चांगले संदेश दिले. पण हा दुसरा जो आहे येशू ख्रिस्त, तो डायरेक्ट देवाचा शब्द, देवाची वाणी आणि देवाचं गौरव तो आहे, साक्षात देवाचा पुत्र तो आहे. तर ह्या दोन्हीही स्तोत्रांना ज्यावेळेस, आता मी एकदाच तुमच्यासाठी वाचलंय, पण ज्यावेळेस तुम्ही ते वारंवार वाचत राहता, वारंवार वाचता, तर दोन्ही गीतांमध्ये एक गोष्टीचं साम्य आहे. हालेलुया. ऐकताय तुम्ही? तर 1 शमूएल 2 अध्याय याचा 8वं वचन आणि लूक 1 अध्याय 52 वचन, ह्या दोन्ही वचनामध्ये एक साम्य आहे की परमेश्वर दीन, कंगाल, दरिद्री यांना उंच करणारा परमेश्वर आहे. हन्नाचं गीत, मरियेचं गीत, दोन्ही गीतांमध्ये एकच साम्य आहे की तो तुम्हाला मला दरिद्री राहू देत नाही, तो कंगाल दीन राहू देत नाही, तो आम्हाला उंच करणारा परमेश्वर आहे. म्हणून परत एकदा वाचू 1 शमूएल 2:8. तो कंगालास धुळीतून उठवितो. किती लोक आमेन म्हणतील? कुठून उठवतो? जे कंगाल आहेत त्यांना तो धुळीतून उठवणारा परमेश्वर आहे. कंगालास तो धुळीतून उठवतो, दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलून उभे करीतो. जे दरिद्रे आहेत त्यांना उकिरड्यावरून उचलून तो उभे करीतो. प्रभूची स्तुती असो. जे कंगाल आहेत, दीन आहेत, त्यांना तो उंच करणारा परमेश्वर आहे. जगात अशी रीत आहे प्रियांनो, ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याला मोठी मोठी स्थानं मागावी लागत नाही. मला तिथं बसू द्या, मला मोठ्या जागेवर बसू द्या. लोक बरोबर पैशावाल्याचा सन्मान करतात. ही सगळी वचनं नव्या करारात आलेली आहेत. पण थोडक्यात मी आपल्याला सांगतोय, एखादा व्यक्ती दीन, दरिद्री, कंगाल आहे, लोकांना कळालं याच्या खिशात काही नाही, तर त्याचा कोणी सन्मान करत नाही. त्याला असं करतात की तू गरीब आहेस तर तुझी काही लायकी, पात्रता नाही. आणि ज्या वेळेस तुमचे खिसे रिकामे आहेत त्यावेळेस लक्षात ठेवा, तुमचा देव महान आहे प्रियांनो. हालेलुया. त्या पेत्राचा मचवा रिकामा होता, त्याचं जीवन रिकामं होतं, त्याचं जाळं रिकामं होतं. पण ज्यावेळेस येशू आला आणि त्याच्या मचव्यामध्ये बसला, त्याचं जीवन परिवर्तित झालं. त्याचं रिकामं जीवन येशूच्या सामर्थ्याने भरलं. त्याचं रिकामं जाळं, जे रात्रभर त्याने परिश्रम केले होते, ते जाळं देवाने भरून टाकलं. आणि त्याचा जो मचवा रिकामा होता तो त्याने भरून टाकला. देव ज्यावेळेस तुमच्या जीवनात येतो त्यावेळेस तो तुम्हाला तुमच्या परिस्थितीमधून बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. तुमची दरिद्री स्थिती ज्याही गोष्टीत असेल, लेकरं अभ्यास करतायत, ज्ञान नाहीये, एकदा येशूकडे मागा, तो तुम्हाला ज्ञान दिल्याशिवाय राहणार नाही. ज्यांचे खिसे रिकामे आहेत, जर ते प्रभूकडे मागतील, देव त्यांना आशीर्वादित करणार आहे. ज्यांना संतान नाहीये त्यांना परमेश्वर संतान दिल्याशिवाय राहत नाही. ज्यांना नोकरी नाहीये, प्रभू त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. कुठल्या गोष्टीत तुम्ही मागे आहात, ज्यांना घर नाहीये त्यांना तो घर देऊ शकतो. कुठल्या गोष्टीत तुम्ही प्रार्थना करत आहात, पण एक विनंती करा देवाकडं, जे देवा तू मला जे देशील त्याच्यातून मी तुझा गौरव करणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. मला जगाला दाखवण्यासाठी गाडी देऊ नकोस. मला मोठी गाडी पाहिजे, पण मला जगाला दिखावा करण्यासाठी नकोय. मला तुझं काम करायचंय म्हणून मला गाडी पाहिजे. मला मोठं घर दिलंस ना, मी लोकांना एकत्र करून त्या घरात तुझी प्रार्थना करेल म्हणून मला मोठं घर पाहिजे. मला पैसा यासाठी दे की ह्या जागेवरती येत्या दिवसात मोठं चर्च बांधलं जाणार आहे, त्याच्यात मोठा माझा सहभाग असावा म्हणून मला तू पैसा दे. मला आशीर्वादित कर यासाठी की मला तुझ्या राज्यासाठी काहीतरी करता यावं. किती लोक आमेन म्हणतील? आमेन. हालेलुया. जर देवाचा संकल्प तुम्ही तुमच्या जीवनात स्वीकाराल,
तो तुम्हाला पुच्छ नव्हे, तो तुम्हाला मस्तक करणारा देव आहे. तो तुम्हाला मागे नव्हे, तुम्हाला पुढं ठेवणारा देव आहे. वास्तविक आमची लायकी आणि पात्रता नसताना त्याने तुम्हाला आणि मला उचलून उभं केलेलं आहे. आधिपतींच्या पंक्तीला आणून बसवलेलं आहे. या स्त्रीला कळालेलं आहे तिची कुस रिकामी आहे, तिला तिच्या जीवनात खूप अपमान आहे, तिला वाटतंय की तिला एकदम खाली असं तुच्छ लेखलेलं आहे आणि तिला जाणीव आहे की परमेश्वर काय. त्या परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली आणि त्या मरियेची देखील प्रार्थना आहे, तिची प्रार्थना देवाने ऐकली. या दोन्ही स्त्रियांच्या बोलण्यातून दिसतंय की परमेश्वर इतका दयाळू आहे, तो कंगालांना धुळीतून उठवणारा देव आहे. आमेन, हालेलुया. स्तोत्रसंहिता 30वा अध्याय आणि 9वं वचन. मी मृत्यू पावल्याने, मी गर्तेत पडल्याने काय लाभ? माती तुझी स्तुती करील काय? माती स्तुती करील? माती स्तुती नाही करू शकत. आणि म्हणून परमेश्वर आम्हाला त्या धुळीत राहू देत नाही. त्या स्थितीमध्ये त्याची स्तुती आम्हाला करता येणं शक्य नाही. म्हणून परमेश्वर आपल्याला त्या धुळीतून, त्या वाईट स्थितीमधून बाहेर काढतो. प्रियांनो, त्याची स्तुती आपल्याला करता यावी, त्याचं गौरव आम्हाला प्रकट करता यावं. आणि म्हणून परमेश्वर तुम्हाला आणि मला त्या वाईट स्थितीमधून बाहेर काढतो. त्या सगळ्या कंगाल अशा स्थितीमधून तो बाहेर काढतो. पुढं लिहिलंय, दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलून उभे करीतो. दरिद्र्यास कुठून उचलतो? उकिरड्यावरून. उकिरडा म्हणजे जिथं सगळे लोक कचरा आणून टाकतात. तर सांगण्याचं तात्पर्य हे की उकिरडा असतो, काय करतात त्याला, तो कचरा जमा होत राहतो, जमा होतो होतो होतो. एक दिवस काय करतो आपण, त्याला आग लावतो, सगळं जाळून टाकतो. का? कचरा सगळा राख झाली म्हणजे अजून तो खाली जाईल, परत कचरा टाकला तिथं जागा होणार. मग तो उकिरडा जो आहे तिथं दुर्गंधी, घाण, वाईट गोष्टी, सगळा केर कचरा आहे. नंतर त्याच्यात आग लावल्याच्या नंतर काय होणार, तिथं सगळी राख तयार होणार. आणि मग ज्या वेळेस हे राख जे प्रतीक आहे ते पश्चातापाचं प्रतीक आहे. उकिरडा आणि हे सगळ्या गोष्टी कशाचं प्रतीक आहे की जगाने आम्हाला धिक्कारलंय, टाकलंय, पण ह्या परिस्थितीमध्ये आमचा देव आम्हाला उंच करायला तयार आहे. प्रियांनो, आज जिथं तुमचा अपमान झालाय, देवाचा दास या नात्याने चॅलेंज देऊन सांगतो की परमेश्वर त्याच ठिकाणी तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. त्याच ठिकाणी देवाचं गौरव तुमच्या जीवनात प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. बोलो येशू मसीह की आमेन, हालेलुया. परमेश्वर दिनांना उंच करणारा देव आहे. कुठल्या गोष्टीत तुम्हाला अपमानित व्हावं लागलंय, कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही जीवनात मागे पडलेले आहात, तिथंच तुमचा देव, तुमचा परमेश्वर तुम्हाला उंच करणार आहे. तुमच्या जीवनावर त्याचं सामर्थ्य आल्याशिवाय राहणार नाही. 2 कोरिंथ 8वा अध्याय आणि 9वं वचन आपण वाचूया. 2 कोरिंथियन्स चॅप्टर 8 वर्स 9. तुम हमारे प्रभु यीशु मसीह का अनुग्रह जानते हो. यस, वे धनी होकर भी तुम्हारे लिए कंगाल हो गया, बन गया, कंगाल बन गया. आमेन. ताकि उसके कंगाल हो जाने से तुम धनी हो जाओ. म्हणजे त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे असं त्याने केलेलं आहे. आमेन. बऱ्याच वेळा काय होतं ना की आपण ती वचनं स्वीकारत नाही जीवनात. ती वचनं आम्ही आमच्या जीवनात लागू करत नाही. म्हणून कितीतरी वेळा ख्रिस्ती समाज मागासलेल्या स्थितीत राहतो. आमच्या प्रभूने आमच्यासाठी क्रूसावरती काय केलंय हे रहस्य आम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आमचं जीवन हे प्रभूला गौरव देणारं ठरू शकत नाही. ती वचनं आमच्या जीवनात आम्ही स्वीकारली पाहिजेत. एका गावात एक आई होती आणि त्या आईचा मुलगा होता लहान, बिचारी विधवा. त्या मुलाला तिने फार त्रासात वाढवलं. एकदम घरकामं काय काय करून करून कष्ट, काबाड कष्ट करून त्या मुलाला लहानचं मोठं केलं. शाळेत तिथं शिक्षणाला पाठवलं. सगळे त्याचं लहानचं त्याला मोठं केलं चांगलं. आणि मुलगा एक दिवशी म्हटलं की आई, मी जर शहरात गेलो तर मला चांगली नोकरी मिळेल, मग तिथून मी तुला पैसे पाठवेल, आपली खूप उन्नती होईल. आई आनंदी झाली की आता मी वयस्कर होत चालले, एकदम वयस्कर झाले. मुलगा चांगल्या शहरात कामाला गेला तर चांगलं होईल, आमचे चांगले दिवस येतील. बाळा जा तू. आईने परवानगी दिली. मुलगा गेला शहरात. आईला प्रॉमिस करून गेला दर महिन्याला पैसे पाठवेल. मग मुलगा तिकडे शहरातून दर महिन्याला चेक पाठवायचा. आईच्या नावाने चेक आला. आईने चेक बघितला. आई म्हटली,
पैसे पाठव म्हटलं तर याने कसला कागद पाठवला माहीत नाही. आईने त्याला गम वगैरे लावून भिंतीवर चिकटून ठेवला, मुलांनी पाठवलं. पण खूप नाराज झाली, म्हटले पैसे पाठव म्हटलं तर कागद पाठवतोय कसले. मग दर महिन्याला मुलगा चेक पाठवायचा ना, आई ते भिंतीवर चिकटवायची. वर्ष गेलं, आई सगळ्यांना बोलायला लागली, लहानचं मोठं केलं हो त्रासात, 1 रुपया पाठवत नाही मुलगा. काय मुलगा असा कोणाला होऊ नये असा मुलगा, त्याला कष्ट कळले नाही आईचे, काय त्याने चांगला मुलगा नाही माझा, असं सगळ्यांना सांगत फिरायची. वर्षानंतर मग मुलगा आला घरी. मग आई लगेच लांबूनच त्याला म्हटले, अरे कशाला आलास तू, हां आईची तुला काळजी नाही. आई रडायला लागली. अरे आई काय झालं? म्हणे मला पैसे नाही पाठवले. अरे तुला पाठवत होतो ना चेक दर महिन्याला चेक पाठवत होतो मी तुला, काय केलं त्याचं? ते काय भिंतीवर चिकटून ठेवलं लाईनमध्ये. हे आमचे ख्रिस्ती लोक आहेत. वचनं घेतील भिंतीवर लावतील पण जीवनात घेणार नाहीत. कितीतरी वेळानं वचनं आम्ही वाचतो, त्याच्या दारिद्र्याने आम्ही धनवान झालोय. मग आम्ही भिकारी स्थितीत का जगायचंय? जी बहीण वांज आहे तिला संतान देण्याचं सामर्थ्य परमेश्वराकडे आहे. ज्याची आर्थिक स्थिती खालावलेली आहे ती बदलण्याचं सामर्थ्य देवाकडे आहे. जो आजारामुळे दीन दरिद्री कंगाल झालाय त्याची स्थिती बदलण्याचं सामर्थ्य प्रभूकडे आहे. काही लोक आजारात प्रार्थनाच करत नाही. घरामध्ये त्यांनी जसं काय असं औषधालयच उघडलंय, म्हणजे एखादं काय म्हणते त्याला मेडिकल स्टोर. घरात थोडं काही झालं की काढ ती गोळी. बिना डिग्रीचे खूप डॉक्टर आहेत. इतका भरोसा इतका भरोसा इतका भरोसा, पण कधी प्रार्थना करतो. मग हे शरीर कोणी बनवलंय? आमच्या परमेश्वराने बनवलंय. मग त्याच्याकडे प्रार्थना करण्यात काय चुकीचं आहे? तू निर्माण करतायस, तूच आरोग्य देणार आहेस, तू बरं करणार आहेस, तू आमच्या जीवनात कार्य करणार आहे. मग तो आमचा निर्माण करता त्याला ज्यावेळेस आम्ही स्वीकारतो, देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या जीवनात अद्भुत आणि महान काम झाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. आम्हाला आज त्या गोष्टींची गरज आहे प्रियांनो. आज आम्हाला त्या प्रभूकडं मागण्याची गरज आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. पण देवाला धन्यवाद द्या, तो कबरेत नाही, तो मरणावरती विजयी झाला, तो पुनरुत्थित आहे, तो आमचा जिवंत देव आहे. हालेलुया. जो स्वतः दीन दरिद्री झाला आमच्यासाठी. फिलिपी 2 बारकाईने वाचा. तो आमच्यासाठी दीन दरिद्री कंगाल झाला, रिक्त झाला, झिरो झाला, नथिंग. त्याचं गौरव घेऊन आला असताना फुल एकदम स्वर्गातलं. एक पण माणूस पृथ्वीवर जिवंत राहिला नसता. किती लोक आमेन म्हणतील? एवढा सामर्थ्यवान आहे. त्याने ते काय केलं? त्याचं ते गौरव स्वर्गात काढून ठेवलं. मानव बनून आमच्यासाठी जगात आला. हालेलुया. त्याचं गौरव त्याने काढून ठेवलं, मानव बनून आमच्यात आला. 33.5 वर्ष तो आमच्यात राहिला. राजांचा राजा, सर्वोच्च ठिकाणी त्याचा राजासन, ते सोडून तो खाली आला. काय असो नसो, देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचं राज्य काय हे आम्हाला कळालं पाहिजे. देवाच्या राज्यात आम्ही स्थिर आणि खंबीर उभं राहिलं पाहिजे. आज आमची प्रार्थना देवाकडे ही पाहिजे की जे तू वचन आम्हाला सांगितलंय, तू आमच्यासाठी दीन दरिद्री कंगाल झालास. कंगाल म्हणजे फक्त पैशाबद्दल नाही, प्रत्येक गोष्टीत सन्मानाने तो शून्य झाला जगात. एवढा त्याचा अपमान करण्यात आला, एवढा कोणाचा होऊच शकत नाही. राजा आहे, राजांचा राजा आहे, एवढा अपमानित झाला. त्याने गायीच्या गोठ्यात जन्म घेतला, स्वतःला शून्य रिक्त केलं, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही आणि मी धनवान व्हावं. मग आम्ही शापामध्ये जीवन जगता कामा नये. आहे त्या परिस्थितीत काय नाही, चाललंय चालू. एक प्रार्थना करा आज, तुमची परिस्थिती देव बदलल्याशिवाय राहणार नाही. हन्नाची प्रार्थना ऐकणारा देव आज इथं उपस्थित आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. हा आमचा देव आहे, हा आमचा देव आहे. मुर्दे उठवणारा, अशक्य गोष्टी शक्य करणारा, हन्नाला संतान देणारा, शलमोनाकडून मंदिर बांधून घेणारा तो परमेश्वर, त्याचा वरद हस्त तुमच्या जीवनावर आलाय. आमेन. कंगालांना धुळीतून उठवणारा तो देव आहे. आज कुठल्या स्थितीत आपण मागं पडलोय, तिथून आमचा देव आम्हाला उचलायला तयार आहे. आज नक्की देवाला प्रत्येकाच्या जीवनात काम करायचं आहे. काहीतरी स्वतःच्या जीवनाकडे पहा. कुठं दुःखी आहेत तुम्ही? कुठल्या बाबतीत तुम्हाला वाटतं की मी मागं पडलो? काही असेल तुमची समस्या, तुमची अडचण, आज देवाला मागायला सुरुवात करा. हाय त्या परिस्थितीत जगू नका प्रियांनो.
काय नाही चालेल, जाऊ दे, काय नाही, गरिबी तर गरिबी, प्रभू चांगला आहे, काय नाही, जाऊ दे, अर्धी भाकर तर अर्धी भाकर, जे असेल ते, जसं जमल तसं, काय होईल तसं, असं जीवन जगू नका. तो उत्तम द्यायला तयार आहे. तो शोधतोय कोण उत्तम घ्यायला तयार आहे. आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्या, त्यांना मोठ्या हुद्द्यावरती जाऊ द्या. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. येत्या दिवसात आमचा समाज, आमचे ख्रिस्ती लोक अख्ख्या जगात झळकताना दिसले पाहिजेत. आम्हाला फक्त संख्येने नाही, आम्हाला क्वालिटीने वाढायचं आहे. सामर्थ्यवान लोक आमच्या देवाच्या राज्यात असले पाहिजेत. हालेलुया. प्रार्थना योद्धे आमच्या मंडळीमध्ये असले पाहिजेत. ते इथं प्रार्थना करतील आणि बाहेरच्या जगात गोष्टी बदलतील. असे लोक देवाने आमच्यात उभे करावेत. आमेन. हालेलुया. 2 स्त्रियांनी गीत गायलं. कोणी कोणी? आणि दोघींच्या बोलण्यात काय सारखं होतं? कंगालांना तो धुळीतून उठवणारा देव आहे, दिनांना उंच करणारा देव आहे. आमेन. आज त्या दीनस्थितीतून देव तुम्हाला उंच करणार आहे. आमेन.